लिहू शकतो चांगलं, मी पत्रकार आहे, मी लिहू शकतो. त्याने डॉक्टर म्हणून माझा उल्लेख केला. मी डॉक्टर काही नाही आहे. मी जर्नलिझम पण करणार नव्हतो. त्या काळामध्ये आमच्या धुळ्याला, आम्ही तेव्हा धुळ्याला होतो आणि तिथे जर्नलिझमचं एक कॉलेज सुरू झालं आणि तिथे विद्यार्थी मिळत नव्हते त्यांना. मग त्यांनी बळजबरीने आम्हाला ॲडमिशन घ्यायला लावली. म्हणून मग मी त्या काळात 1995 साली जर्नलिझम केलेलं आहे. डॉक्टर काही झालेलो नाही आहे. पण माझी पुस्तकं आहेत. म्हणजे मी धुळ्याला जी 2008 साली दंगल झाली त्याच्यावर एक मी पुस्तक लिहिलेलं आहे. दंगल एका पत्रकाराने पाहिलेली. ज्यांना इंटरेस्ट असेल की जर्नलिझम कसं असलं पाहिजे, म्हणजे मी लिहिलं म्हणून कसं असलं पाहिजे असं नाही. मी त्याच्यामध्ये पत्रकारांनी केलेल्या चुका दंगल काळामध्ये, जशा पोलीस अधिकाऱ्यांनी, जशा प्रशासनाने केलेल्या चुका दाखवल्या आहेत, जशा समाजाने केलेल्या चुका दाखवलेल्या आहेत, तशा मी पत्रकारांनी केलेल्या चुका पण दाखवलेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की खरं म्हणजे मला ती सवय नाही की येताना सोबत ते पुस्तकं घेऊन यायचे आणि द्यायचे. त्यामुळे आज माझ्याकडे ते पुस्तक नाही आहे. पण ज्याला वाटेल त्याने दिव्य मराठी कार्यालयात आधी मला फोन करून या, तुमच्यासाठी मी ते पुस्तकं आणून ठेवेल. माझा फोन नंबर लिहून घ्या. व्हॉट्सॲपचा नंबर तुम्हाला मी देतो. 9340061676 हा माझा नंबर आहे. तर तुम्ही जर मला सांगितलं तर मी तुम्हाला ते पुस्तक दिन अवश्य वाचावं अशी माझी तुम्हाला विनंती. कारण तुम्ही जर्नलिझमला जाऊ इच्छित आहेत, करू इच्छित आहेत म्हणून. माझं एक दुसरं पुस्तक आहे. मी नन्नवरे सरांनी त्याचा उल्लेख केला म्हणून सांगतो की त्याचं नीट तुम्हाला आकलन व्हावं की कोणतं पुस्तक आहे. ते पुस्तक आहे चला राजकारणात नावाचं. आणि राजहंस प्रकाशन जे आहे त्या राजहंस प्रकाशनाने ते पुस्तक काढले. 2012 साली त्याचं प्रकाशन झालं. 2011च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काहीतरी ते पुस्तक आलं आणि 2012 साली त्याचं प्रकाशन झालं. हे पुस्तक पण तुम्ही याच्यासाठी वाचलं पाहिजे, जर तुम्हाला जर्नलिझम करायची आहे तर राजकीय व्यक्तींचं आकलन तुम्हाला झालं पाहिजे, तुम्हाला राजकारण कसं चालतं हे कळलं पाहिजे. म्हणून त्या पुस्तकही तुम्ही शक्य असेल तर त्याच्या कॉपीज माझ्याकडे नाहीत, कारण ते सगळं जे काही काम चालतं ते राजहंस प्रकाशनाकडनं चालतं. त्यामुळे ते पुस्तक माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. आणि आणखीनही 2 पुस्तकं आहेत पण ते जर्नलिझमशी संबंधित नाही, त्यामुळे त्याचा इथे संदर्भ देण्याचं काही कारण नाही. तर याच्यासाठी मी सांगितलं की ह्या गोष्टींचं पण आपण आकलन आपल्याला ठेवलं पाहिजे, आपण वाचत राहिलो पाहिजे. आणि विशेषतः ज्या क्षेत्रात आपल्याला जायचं आहे त्या क्षेत्रासाठी आपण तर आवश्यक आहे की वाचन केलंच पाहिजे. आता तुम्ही जर्नलिझमचे विद्यार्थी आहात आणि मला भाषणापेक्षा संवाद साधायला आवडतं, म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न असा विचारतो की बातमीचे ककार ज्याला म्हणतो आपण, किती असतात ते ककार? आणि WH माहिती आहे किती? W किती H? म्हणजे बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तर आता बातमीचे घटक म्हणजे ज्याला आपण रेसिपी करताना असं म्हणतो ना आपण, त्याच्यातले कंटेंट की मिरची इतकी, हळद इतकी, काय काय ते साहित्य सांगतात सुरुवातीला. ते साहित्यामध्ये काय काय आहेत तर हे बातमीचे घटक म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की हे बातमीचे 6 ककार आहेत. त्यानंतर काय लागतं बातमीला? शीर्षक आणि काही बातम्यांना उपशीर्षक पण असतात. हे बातमीचे घटक आहेत. म्हणजे तुम्हाला उत्तम बातमी लिहायची असेल तर तुम्हाला शीर्षक माहिती असलं पाहिजे, उपशीर्षक काय आहे ते माहिती असलं पाहिजे. त्याच्यातच एक भाग येतो स्लग नावाचा, त्याच्यातच एक भाग येतो टॅग नावाचा. तर तुम्हाला ते किती माहिती आहेत माहिती नाही. स्लग कशाला म्हणतात, टॅग कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला काही? हां, तर ठीक आहे. आता माझ्याकडे आणलं नाही मी प्रेझेंटेशन, पण तुम्हाला दाखवलं असतं की बातमीला स्लग म्हणजे काय असतो, टॅग म्हणजे काय असतो. तर ते पण एक घटक असतात बातमीचे. नंतर नाही, पण आता माझ्याकडे बातमी नाही ना. एखादा पेपर आहे का इथे कोणाकडे? हां, तसंच बातमीला आणखीन काय लागतं? स्थळ काळ, म्हणजे ज्याला आपण डेटलाईन असं म्हणतो, की ही बातमी तुम्ही कुठून लिहिलेली आहे, कुठे बसून लिहिलेली आहे, कोणत्या स्थानावरून तुम्ही देत आहात ती बातमी आणि केव्हा दिलेली आहे. डेटलाईन ज्याला आपण असं म्हणतो, त्यात तारीख असतात. अनेक वृत्तपत्र आता डेटलाईनमध्ये तारीख टाकत नाहीत. ती तारीख का टाकत नाहीत त्याचं पण कारण आहे की जर
वृत्तपत्र आहे, दैनिक आहे. तर ते दैनिक म्हणजे तुम्हाला बातम्यांचे हे प्रकार माहिती आहेत का? आता हे पान आहे, या बातमीला काय म्हणतात माहिती आहे? बॉटम किंवा अँकर म्हणतात त्याला. अँकर माहिती आहे ना? अँकर कशाला म्हणतो आपण? जहाजाला अँकर असतं. ते काय काम करतं? ते जहाजाला धरून ठेवतं, खाली तळामध्ये जातं आणि जहाजाला धरून ठेवतं. याला अँकर असं म्हणतात. हे वृत्तपत्राला धरून ठेवण्याचं काम होतं, म्हणून हे अँकर असतं. आता हे याच्यामध्ये हे ज्या 2 ओळी आहेत, हे झालं हेडिंग. याच्यामध्ये हे जे वरती दिलेलं आहे काळ्या अक्षरामध्ये किंवा हे खाली दिलेलं आहे रिव्हर्समध्ये, हे झाले सब हेडिंग. आणि हे जे दिलेलं आहे याला आपण म्हणतो स्लग. इथे जे काही दिलेलं असतं, आता आणखी स्लगचं चांगलं तुम्हाला उदाहरण दाखवतो. याच्यामध्ये किंवा इथे टॅग, याला टॅग म्हणतो आपण. तर तुम्हाला मी सांगितलं ना टॅग. आता नकारात्मक बातमी, नो निगेटिव्ह मंडे आहे आज, सोमवार आहे. सोमवारी भास्करचं दिव्य मराठीचं तत्व असं आहे की आठवड्याची सुरुवात ही पॉझिटिव्ह बातम्यांनी, चांगल्या बातम्यांनी झाली पाहिजे, म्हणून आम्ही शक्यतो नकारात्मक बातमी टाळतो. पण काही गोष्टी अशा असतात, आमचे वाचक जे आहेत ते वृत्तपत्र पैसे देऊन घेतात, त्यांना समाजात काय काय चाललं हे माहिती असण्याचा अधिकार आहे. म्हणून आम्ही त्यांना ती बातमी जी आवश्यक आहे दिलीच पाहिजे, पण निगेटिव्ह आहे ती बातमी आम्ही देतो. आणि त्याला मग असा टॅग लावतो, नकारात्मक बातमी. म्हणजे तुम्हाला इच्छा असेल तर वाचा, नसेल नाही वाचली तरी चालेल, पण तुमच्या माहितीसाठी आवश्यक म्हणून आम्ही दिलेली आहे. हे बघा, हे जे लाल अक्षरामध्ये दिलेले आहेत ना, याला आपण असं म्हणतो की हे स्लग आहे. टॅग काय असतो? म्हणजे एखादी बातमीला असं दिलेलं असतं की एक्सक्लुझिव्ह, दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह, दिव्य मराठी ॲनालिसिस, असं जे लिहिलेलं असतं ना, तो त्याची टॅग असतो, म्हणजे ओळख असते. टॅग असतो म्हणजे आपण तुम्ही मॉलमध्ये किंवा सुपर शॉपिंगमध्ये जेव्हा खरेदी करायला जातात तेव्हा त्याच्यावर जो लावलेला असतो तर तसा हा टॅग असतो. तर याला असं आपण म्हणतो टॅग. तो कोणता टॅग केव्हा लावावा, सब हेडिंग केव्हा द्यावं, हे पण एक शास्त्र आहे. आणि तेवढा आत्ता वेळ माझ्याकडे नाही आहे, पण ते पण खूप इंटरेस्टिंगली तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. तर म्हणजे हे एकेका विषयावर एक पिरियड घेण्यासारखा हा विषय आहे. आणि जर तुम्हाला खरंच त्या दृष्टीने खऱ्या अर्थाने चांगली जर्नलिझम करायची असेल, चांगलं वृत्तपत्र काढायचं असेल, उद्याला समजा कोणाला असं वाटलं की मी एक चांगलं वृत्तपत्र काढू इच्छितो किंवा चांगल्या वृत्तपत्रामध्ये मी उद्या संपादक व्हायचं आहे मला, तर तुम्हाला या बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. तर एकेका गोष्टीवर एक पिरियड होऊ शकतो असं सगळं काही त्याच्यामध्ये असतं. तर तो एक गोष्ट असतं. आणि बातमी कोण सांगतं आहे हा पण एक बातमीतला एक घटक असतो. म्हणजे वेगवेगळ्या दैनिकांमध्ये वेगवेगळी पद्धत असते की काही बातम्या अशा असतात की त्या बातमीचं क्रेडिट त्या रिपोर्टरला द्यायचं असतं, म्हणून त्याला क्रेडिट लाईन असं आपण म्हणतो, किंवा बायलाईन बातमी असं म्हणतो की नावानिशी बातमी दिली किंवा क्रेडिट लाईन त्या रिपोर्टरची दिलेली आहे किंवा फोटोग्राफरची दिलेली आहे. तर ती बातमी कोणी दिलेली आहे? बऱ्याच वेळा प्रत्येक बातमीला नसते क्रेडिट लाईन किंवा बायलाईन. तेव्हा प्रतिनिधी आहे, शहर प्रतिनिधी आहे, जिल्हा प्रतिनिधी, वेगवेगळ्या दैनिकांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे ती बातमी कोणी दिलेली आहे हे त्या वृत्तपत्रामध्ये त्या बातमीमध्ये नमूद केलेलं असलं पाहिजे. तर ही बातमीचे काही बेसिक घटक आहेत. आता बातमी देताना काही पथ्य पण पाळलेली असतात, काही पथ्य असतात. जसं रेसिपी बनवताना की तुम्ही ह्याच्यात हे टाकू नका बरं का, नाही तर ते खराब होण्याची शक्यता असते, तसं असतं. आता ही बातमीची पथ्य काय आहेत? बातमीमध्ये बात असली पाहिजे आणि मी असता कामा नये. म्हणजे काय? याचा अर्थ सोप्या शब्दात सांगायचा अर्थ असा आहे की बातमी ही प्युअर एखादी घटना, एखादा प्रसंग सांगणारी असली पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही बातमी लिहिणारा व्यक्ती असेल त्याची कमेंट असता कामा नये, त्याचं मत त्याच्यामध्ये असता कामा नये, त्याचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये असता कामा नये. प्युअरली जे घडलं ते जे सांगाल त्याला म्हणतात बातमी. ज्याच्यामध्ये जर मी घुसला, म्हणजे बातमीदार लिहिणाराचा इगो घुसला, लिहिणाराचा दृष्टिकोन घुसला, लिहिणाराचे विचार घुसले, लिहिणाराचं तत्त्वज्ञान घुसलं, तर ती बातमी नाही राहत. म्हणजे त्याला तुम्ही सर्वसामान्य वाचक त्याला बातमी म्हणेन,
पण ती शुद्ध बातमी नाही आहे, ती तंत्रशुद्ध बातमी, तिला आपण जर्नलिझमच्या शास्त्रामध्ये आपण तिला बातमी म्हणणार नाही. असं आहे. दुसरं की बात जेवढी असेल तेवढीच बातमी असली पाहिजे. म्हणजे घटना किती मोठी आहे, किती महत्त्वाची आहे, माझ्या वाचकांच्या दृष्टीने तिला किती स्थान आहे, किती महत्त्व आहे त्यांच्या जीवनामध्ये, तेवढीच जागा मी त्या बातमीला दिली असलेली पाहिजे. म्हणजे बात जेवढी तेवढीच बातमी असली पाहिजे. हे बातमीचं आणखीन एक पथ्य आहे. घटना खूप मोठी आहे पण दिली तुम्ही एवढीशी, वाचकाचं भूक भागणार नाही, अनेक प्रश्न पडतील आणि मग तो म्हणाल काय यार हे मला नीट बातमी पण यांनी लोकांनी दिली नाही. आणि एखादी बातमी किरकोळ गोष्ट असेल जी लोकांच्या जीवनामध्ये काही स्थान नाही, लोक तिला काही वाचणार नाहीत किंवा त्यांना काही त्याचं गरज नाही त्या बातमीची, आणि ती दिली तुम्ही मोठी 4 कॉलम, त्याला पण ते पण चुकीचं होतं. म्हणून तुम्हाला जेवढी बात तेवढी बातमी असली पाहिजे. दुसरं, अलीकडे ते प्रकार खूप वाढलेले आहेत की जसं आता मी याच्यात काय म्हटलेलं आहे की बातमी ही 100% सत्य असली पाहिजे. म्हणजे काय, कळते, समजते, चर्चा आहे, अशा पण बातम्या आपण वाचतो. अनेक लोकांना असं वाटतं की हा काय बातमी दिली समजते उमजते करून. म्हणजे अनेक लोक जेव्हा आता गवळी साहेबांना बऱ्यापैकी जर्नलिझमचं ज्ञान आहे, त्यामुळे त्यांनी काही तशा कॉमेंट्स केल्याने पण अनेक अधिकारी आम्हाला नेहमी भेटतात की हां आता तुमची अशी बातमी येईल की हां असे कळते असे समजते. अशी लोकांना सवय झालेली असते, पण ते अत्यंत चुकीचं आहे. जर तुमच्याकडे ठोस इन्फॉर्मेशन आहे तर तुम्ही तेवढ्याच ठोसपणे ती दिली पाहिजे. हे चांगल्या बातमीचं एक महत्त्वाचं पथ्य आहे. जर तुमच्याकडे नुसते समजते उमजते कळते अशी इन्फॉर्मेशन असेल तर तुमचा प्रयत्न हा असला पाहिजे की त्याला तुम्ही कन्फर्म केली पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी 10 ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत. आणि तुमचं, मी तर असं आम्ही असं म्हणतो की तुम्ही तुमचे प्राणपणाला लावा, आणि जर ती कन्फर्म होत नसेल तर ती बातमी छापू नका. तर हे बातमीचं एक सगळ्यात महत्त्वाचं अंग आहे की ती 100% सत्य हेच तुम्ही फक्त बातमी म्हणून देऊ शकतात. तुम्हाला समजतं आहे, तुम्हाला चर्चा आहे, तुम्हाला काहीतरी पेरायचं आहे किंवा कोणीतरी तुमच्या माध्यमातून पेरू इच्छितं अशी गोष्ट तुम्ही बातमी म्हणून लिहू नका. हे सगळ्यात महत्त्वाचं तथ्य आहे. दुसरं पथ्य काय असलं पाहिजे बातमीचं, काय असतं की आता हे सगळं मी माझ्या संपादक म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही कोणत्या दृष्टीने या गोष्टींकडे बघतो त्या अँगलने तुम्हाला मी हे सगळं सांगतो आहे. काय आहे की बातमी कधीही एकतर्फी असते कामा नये. म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी विरुद्ध, म्हणजे आता काही वर्षांपूर्वीचा काळ असा होता जेव्हा आम्ही पण सुरुवातीला नवीन होतो आणि आम्हाला शिकवणाऱ्यांनी जे काही शिकवलं होतं किंवा आम्ही जे काही पाहत आलो होतो त्याच्यानुसार काय व्हायचं सुरुवातीच्या काळामध्ये की कोणीतरी एक राजकीय माणूस आहे किंवा एखादा उद्योजक आहे किंवा एखादा व्यापारी आहे, त्याच्या विरोधात कोणीतरी काहीतरी आरोप केले की आम्ही ते छापून टाकायचो किंवा आमच्या हातात काहीतरी कागद लागला आम्ही ते छापून टाकायचो. आणि मग तो माणूस जेव्हा दुसऱ्या पेपर वाचायचा आणि मग तो ओरडत यायचा की हे काय छापलं, हे सगळं खोटं आहे, हे घ्या पुरावे, हे बघा हे असं नाहीच आहे, बरं असं आहे का, तुमचं म्हणणं देऊन टाका. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही त्याचं म्हणणं छापायचो. तर हे 100% चुकीचं आहे. याचं कारण असं आहे की मी पहिल्या दिवशी जेव्हा त्याच्या विरोधात त्याच्यावर आरोप करणारी बातमी जेव्हा छापतो तेव्हा त्या दिवशी ज्यांनी वृत्तपत्र वाचलेलं आहे त्या सगळ्यांनीच दुसऱ्या दिवशी ते वृत्तपत्र वाचलंच पाहिजे असं काही प्रॅक्टिकल नसतं. अनेक लोक दुसऱ्या दिवशी ते वाचू शकत नाही, बाहेरगावी जातात, काय वेळ नसतो, वाचलं जात नाही. म्हणजे त्या माणसाच्या संदर्भात जी त्यांच्या मनात प्रतिमा तयार होईल ती दुसऱ्या दिवशीच्या खुलाशाने पुसून निघणार नाही. म्हणून त्या माणसाची प्रतिमा जी खलास झालेली आहे ती करण्याचं पत्रकाराला कोणताही अधिकार नाही. म्हणून एकतर्फी असता कामा नये. म्हणजे दुतर्फा कशी करायची बातमी, जर एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात आरोप करणारी बातमी असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा दोष दाखवणारी बातमी असेल तर त्या व्यक्तीचं म्हणणं त्या बातमीत त्याच दिवशी आलं पाहिजे, तर ती योग्य बातमी आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की यार तो तर सांगून टाकेल की असं काही घडलंच नाही, मग माझ्या बातमीला काहीच अर्थ नाही राहणार. नसू द्या, पण लोक तोही विचार करतील की हा माणूस असं काही घडलं नाही सांगतोय, तरी आता बातमी लिहिणाऱ्याने ती कशी लिहिलेली आहे याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हे वाचक ठरवत असतात. त्यामुळे तुम्ही बातमी कशा पद्धतीने लिहिली आहे, समोरच्या माणसाने ती बातमी कितीही खोडून काढण्याचा त्या बातमीतच प्रयत्न केलेला असला तरी तुमची बातमी या पद्धतीच्या कंटेंटने युक्त असली पाहिजे
की वाचणाऱ्या माणसाला त्याचा तुमच्या बातमीवर विश्वास बसला पाहिजे आणि तो असं म्हटलं पाहिजे की अरे हा तर असंच म्हणणार की हे खोटं आहे असं, पण हेच खरं आहे, बातमी जी आहे तीच खरी आहे. म्हणून बातमी एकतर्फी असता कामा नये. ती बातमी त्याच बातमीमध्ये समोरच्या माणसाचं म्हणणं आलंच पाहिजे. एक महत्त्वाचं पथ्य आणखीन बातमी लिहिताना असं पाळलं पाहिजे आपण की तुम्ही जेव्हा बातमी लिहित आहात तर बातमीचा स्रोत जो आहे, बातमी आली कुठून, कशाच्या कोणी दिली तुम्हाला बातमी, तुम्ही कशाच्या आधारे ती बातमी छापता आहात, हा बातमीचा स्रोत त्याच्यामध्ये स्पष्ट असला पाहिजे. म्हणजे असं तुम्ही बघितलं असेल PTI, UNI किंवा आपण जे प्रतिनिधी म्हणतो, तर नुसतं आता प्रतिनिधी म्हणजे काही स्रोत नाही, त्या प्रतिनिधीने सांगितलं पाहिजे की ही बातमी तुमच्याकडे. आता PTI, UNI सारख्या ज्या न्यूज एजन्सीज आहेत त्यांच्या बातम्या जर तुम्ही सिरियसली वाचल्या किंवा तुमच्या लक्षात येईल, किंवा दिव्य मराठीच्याही बातम्या तुम्ही जर व्यवस्थित वाचल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की बातमीमध्ये बातमीचा स्रोत दिलेला असतो की ही इन्फॉर्मेशन आम्हाला कुठून मिळाली. जर आम्ही फिगर्स देत असू तर त्या फिगर्स आम्ही कुठून घेतलेल्या आहेत. जर आम्ही आमच्याकडे दुसरा काही स्रोत सांगायला नसेल की आम्ही एखादी बातमी एक्सपोज करतो आहोत कोणाला तरी, आम्ही कोणाला तरी ती बातमी ब्रेक करतो आहोत किंवा आमची एक्सक्लुझिव्ह बातमी आम्ही देतो आहोत, तर आमच्याकडे आम्हाला स्रोत सांगण्यासाठी दुसरा स्रोत नसेल तर आम्ही त्या व्यक्तीला कोट करतो त्या बातमीमध्ये. त्याला आपण कोट म्हणतो की त्या व्यक्तीचं म्हणणं दिलेलं असतं की हो ही जी बातमी आहे ना, या बातमीच्या अनुषंगाने ही सत्यता आहे, हे याच्या संदर्भात मी तसं त्यात स्पष्ट म्हटलेलं नसतं, पण जेव्हा तो मान्य करतो ती बातमीला तो कोट करून आपल्याला सगळं काही जे काही सांगत असतो त्या बातमीला ऑथेंटिकेशन प्राप्त होत असतो. त्यामुळे बातमीमध्ये स्रोत असणं फार महत्त्वाचं आहे. जे मी आता तुम्हाला आधी सांगितलं की कळते समजते, या विदाऊट स्रोत अशी ती बातमी होते आणि तिला काहीही किंमत राहत नाही. जरी अनेक जण ती बातमी त्याबद्दल देत असले आणि सर्वसामान्य वाचकाला त्याच्यावर बातमीच्या क्वालिटीमध्ये काही फरक जाणवत नसला तरी तो चुकीच्या पद्धतीचं जर्नलिझम ते आहे. जेव्हा आपण बातमीमध्ये टेक्निकल माहिती देत असतो, जी माहिती बातमीदार म्हणून बेसिक गोष्टींमध्ये आपल्याला माहिती नसते किंवा माहिती असण्याची शक्यता नसते किंवा आपला अभ्यास नसतो, त्या क्षणी ती बातमी देत असताना त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीचा त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे. तज्ज्ञ व्यक्तीने ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे हे आपण सांगितलं पाहिजे आणि त्या तज्ज्ञ व्यक्तीकडनं समजून घेऊन त्याला आपण त्या बातमीमध्ये आपण त्या तज्ज्ञ व्यक्तीचा कोट केला पाहिजे किंवा त्याच्याकडनं एक स्वतंत्र ॲटम लिहून घेतला पाहिजे, पॅरेग्राफ लिहून घेतला पाहिजे, तरच ती बातमी योग्य पद्धतीची बातमी होईल. मला जर सायन्समधलं काही कळत नसेल आणि मी सायन्सची बातमी देत असेल, आता पत्रकार म्हटल्यानंतर अनेक विषयाच्या बातम्या देण्याची वेळ येते, प्रसंग येतो. प्रत्येक विषयासाठी प्रत्येक तज्ज्ञ बातमीदार वृत्तपत्र बाळगू शकत नाही. त्यामुळे अनेक विषयाच्या बातम्या पत्रकारांना द्याव्या लागतात आणि ते प्रत्येक विषयाचे काही आपण तज्ज्ञ नसतो. बेसिक ज्ञान असलंच पाहिजे, पण तज्ज्ञ नसतो. म्हणून मग अशा वेळेस तज्ज्ञाचा उपयोग त्या बातमीमध्ये तुम्ही केलाच असला पाहिजे. आणि महत्त्वाचा एक घटक आहे की जिथे शक्य आहे तिथे बातमीमध्ये पुरावा म्हणून फोटो देणे हे बातमीचं एक महत्त्वाचं पथ्य आपण पाळलं असलं पाहिजे की जिथे आवश्यकता आहे तिथे आपण त्या फोटोने ती बातमी जास्त ऑथेंटिक आणि जास्त पुराव्याची केली पाहिजे. आता बातमीदाराकडे साधारणपणे काय अर्हता किंवा ज्याला आपण पात्रता असं म्हणू किंवा त्याने काय असलं पाहिजे, त्याच्याकडे काय असलं पाहिजे असा जर जेव्हा आपण विचार करतो बातमी लिहिण्यासाठी, चांगली बातमी लिहायची असेल तर काय असलं पाहिजे बातमीदाराकडे, तर भाषेचं ज्ञान, बेसिक ज्ञान असलं पाहिजे. तुम्ही हे सगळं तुमच्या अभ्यासक्रमामध्ये शिकणार असाल, पण ह्या गोष्टी कार्यशाळेचा भाग म्हणून मी तुम्हाला सांगतो की भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. का असलं पाहिजे भाषेचं ज्ञान? म्हणजे आपण बऱ्याच वेळा बातम्या वाचतो तर व्यक्ती त्या प्रसंगामध्ये ती व्यक्ती मेलेली असते. काही ठिकाणी ठार झाली असं शब्द वापरला जातो, काही ठिकाणी मृत्यू झाला असा शब्द वापरला जातो, काही ठिकाणी हत्या झाली असा शब्द वापरला जातो, तर काही ठिकाणी खून झाला असा शब्द वापरला जातो. तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कुठे हत्या शब्द वापरायचा, कुठे खून शब्द वापरायचा, कुठे ठार झाले म्हणायचं, कुठे निधन झालं म्हणायचं, कुठे मृत्यू झाला म्हणायचं. तर हे बेसिक गोष्टी आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला भाषेचं ज्ञान आवश्यक असतं. काही शब्द असे असतात की मोठे मोठे लोक
इलेक्ट्रॉनिक मीडियावर पण मी बघितलेलं आहे की सहज चुका करून जातात भाषेच्या संदर्भात. जर ज्ञान कोणती पण, तुम्ही कोणत्याही भाषेत, तुम्ही इंग्रजीतलं जर्नलिझम करणार असाल, तुम्ही हिंदीत करणार असाल, तुम्ही मराठीत, त्या भाषेचं तुम्हाला किमान ज्ञान भाषेसाठीचं असलंच पाहिजे. याच्यासाठी महत्त्वाचं आहे. जसं आता मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की एक चॅनल जे माझ्या कॅबिनमध्ये कायम लागलेलं असतं, न्यूज चॅनल. आपण अपडेट असलो पाहिजे, काही घडलं तर अचानक आपल्याला माहिती असलं पाहिजे म्हणून. तर त्या न्यूज चॅनलवरची एक सिनियर निवेदिका आहे, तिला काही गोष्टींच्या अनुषंगाने बेसिकसुद्धा माहिती नाही असं वारंवार जाणवतं. म्हणजे कसं, भाषेच्या अनुषंगाने किती महत्त्वाचं असतं बघा. जिथे आता तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, एक शब्द मी तुम्हाला सांगतो की परिवर्तित आणि परावर्तित याच्यामधला फरक माहिती आहे तुम्हाला? तर छोटीशी साधर्म्य असलेले शब्द असतात, पण सहज आपण लिहून जातो, चुकीच्या पद्धतीने लिहून जातो. शुद्ध लेखन ही तर आजकाल तर बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की शुद्ध लेखनाकडे आता बघूच नका, पण ते पण आवश्यक आहे. कारण मराठीसारखी भाषा आहे, अशुद्ध लिहिल्याने, नुसत्या काना मात्रा विलांटीने शब्दाचा अर्थ ट्रिमेंडसली बदलू शकतो, बातमीचा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे बेसिक ज्ञान भाषेचं ते पण असलं पाहिजे. ज्या विषयाची तुम्ही बातमी लिहित आहेत त्या विषयाचं पण काही बेसिक ज्ञान तुमच्याकडे असलं पाहिजे. ही पण एक अर्हता त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आता कसं, मी जसं तुम्हाला सांगितलं की पत्रकार हा काही सर्वज्ञानी असतो अशातला भाग नाही, पण बेसिक सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्याला असलं पाहिजे. विशेषतः ज्या विषयाची, ज्या क्षेत्रातली तो बातमी लिहितो आहे त्या क्षेत्रातली. उदाहरणार्थ समजा तुम्हाला एखाद्या धरणाच्या अनुषंगाने, किंवा आता पावसाळा संपला म्हणून उदाहरण देतो मी, की धरण भरलं अशी जर बातमी द्यायची असेल, किंवा धरण अपुरं भरलं, यावेळेस भरलं नाही, इतकं टक्केच भरलं अशी बातमी द्यायची असेल, किंवा जास्त भरल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडले गेले अशी बातमी द्यायची असेल, तर तुम्हाला काही गोष्टी ह्या बेसिक माहिती असल्या पाहिजेत. की धरणातलं पाणी मोजण्याचं एकक काय आहे, तेच एकक पाणी सोडताना लावलं जात नाही, पाणी सोडताना कोणतं एकक लावलं जातं ते शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला सांगितलं जातं. मग त्याचा फुल फॉर्म काय असतो, त्याचा प्रत्यक्षात अर्थ काय असतो, किती क्युसेकने पाणी सोडल्यानंतर खाली त्याचे काय परिणाम होत असतात, धरणाचे दरवाजे साधारणपणे कोणत्या तारखेला बंद केले जातात, ह्या बेसिक गोष्टी असतात की तुम्हाला कदाचित त्या माहिती असतील, माहिती नसतील, पण जेव्हा तुम्ही बातमी लिहायची आहे तुम्हाला, त्या गोष्टी, बेसिक गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती असल्या पाहिजे, तरच तुम्ही व्यवस्थित, तर तुम्हाला बातमी कळेल. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आत्ता अजूनही आमच्याकडे अनेक रिपोर्टर्स असे आहेत की बातमी घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी एखादा उल्लेख कुठेतरी केलेला असतो आणि त्याच्यातून लक्षात येतं की अरे खरी बातमी तर इथेच आहे. त्याला कळालेलंच नसतं की ती बातमी इथेच आहे. खरी बातमी जर त्याचा बेसिक अभ्यास असता, बेसिक माहिती असती, तर त्याने ती बातमी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने लिहिली असती, केली असती. पण ज्याला माहिती नाही त्याच्याकडनं ती बातमी त्या पद्धतीने, त्या बातमीचा लॉस होतो, ती बातमी त्याच्याकडनं मिस होऊन जाते आणि त्या बातमीवर आणि वाचकांवर पण एक प्रकारे अन्याय तो रिपोर्टर करत असतो, कारण त्याला बेसिक माहिती नाही. जसं माहिती असली पाहिजे तसे काही संदर्भ पण असले पाहिजेत, की नुसतं माहिती असून चालणार नाही, पण तुम्हाला अपडेट पण असलं पाहिजे, काही संदर्भ तुम्हाला माहिती असले पाहिजेत. म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अंमळनेरला आपल्याकडे आता जानेवारीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. तर साहित्य संमेलन म्हटलं की वाद हे ठरलेले असतात. मग मागच्या साहित्य संमेलनामध्ये काय काय वाद झाले होते हे माहिती नसेल तुम्हाला, तर एखाद्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने एखाद्याने भाषणात केलेला उल्लेख हा सुद्धा बातमी कशी बनू शकतो. आणि जर त्या रिपोर्टरला तो संदर्भ माहिती नसेल जुना, तर तो त्याच्याकडे 100% दुर्लक्ष करून चांगली बातमी गमावून टाकू शकतो. एखादा लेखक असतो, तर साहित्य संमेलनाचा विषय आहे म्हणून सांगतो की एखादा लेखक असतो, मान्यवर लेखक असतो, त्याची विचारधारा आपल्याला माहिती नसते, त्याने पूर्वी काय स्टेटमेंट केलेले आहेत हे जर माहिती नसेल, हे संदर्भ आपल्याकडे नसतील, तर त्याने आत्ताच्या केलेल्या विधानाला आपण कशा पद्धतीने त्याचं बातमीमध्ये स्वरूप देऊ शकतो त्याला, हे आपल्याला जमणार नाही, हे आपल्याला कळणार नाही आणि म्हणून आपण ती चांगली बातमी मिस करून जाऊ. म्हणून आपल्याला हे संदर्भ पण बातमीसाठी फार आवश्यक आहेत की ते तुम्हाला माहिती असले पाहिजेत. म्हणून मी जे सांगतो तुम्हाला की वाचत राहिलं पाहिजे. आपण केवळ पुस्तकं वाचा असं माझं म्हणणं नाही, वृत्तपत्रसुद्धा तुम्ही बारकाईने वाचत राहिले पाहिजे. तुमचा संपर्क त्या पद्धतीने तुम्ही ठेवला पाहिजे. दुसरं, माध्यमाचं भान हे सुद्धा एक क्रायटेरिया किंवा एक अर्हता किंवा त्याला पात्रता असं म्हणू,
की तुम्ही ज्या माध्यमासाठी काम करता आहात त्या माध्यमाचं भान तुम्हाला असलं पाहिजे. म्हणजे एखाद्या वृत्तपत्रासाठी बातमी लिहिणं, एखाद्या इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी बातमी लिहिणं, एखाद्या सोशल मीडियासाठी बातमी लिहिणं, एखाद्या वेबसाईटसाठी बातमी लिहिणं, एखाद्या न्यूज चॅनलसाठी बातमी म्हणजे जे यूट्यूब चॅनलसाठी बातमी लिहिणं, याच्यामध्ये प्रत्येकामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. तुम्ही बातमी लिहिताय ती कोणत्या मीडियासाठी लिहितायत आणि त्या मीडियाची गरज काय हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही त्या बातमीवर अन्याय कराल. म्हणजे वृत्तपत्राला जर आता आमच्याकडे सुरुवातीच्या काळात जेव्हा दिव्य मराठी आला 2011मध्ये, तेव्हा त्याच काळामध्ये ETV बंद झालेला होता आणि ETVचे अनेक पत्रकार त्यावेळेस मोकळे झालेले होते, त्यांच्याकडे जॉब नव्हता. म्हणून बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे ETVचे रिपोर्टर्स त्यावेळेस जॉईन झाले. आणि मग त्यावेळेस आम्ही काय अनुभव घेतला की बातमीचा विषय आहे 4 कॉलम बातमी लिहिण्यासारखा आणि तो रिपोर्टर लिहायचा 100 शब्दामध्ये, तो रिपोर्टर लिहायचा 75 शब्दामध्ये. त्याला सांगावं लागायचं, अरे बाबा ही मोठी बातमी आहे, 4 कॉलम बातमी करायची, आपल्याला लीड बातमी करायची आहे, मेन फीचर करायचं आहे, याचं आपल्याला त्या रिपोर्टरला लिहिता येत नव्हतं, कारण त्याला सवय होती इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी लिहिण्याची. म्हणून तुम्ही कोणत्या माध्यमासाठी लिहिता आहात, कोणत्या माध्यमासाठी तुमची बातमी आहे याचं भान तुम्हाला असलं पाहिजे. प्रत्येक माध्यमाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, त्या गरजा ओळखून तुम्हाला ती बातमी लिहिता आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही जर दिव्य मराठीचाच विचार करायचा असेल किंवा भास्करचाच विचार करायचा असेल तर आमच्याकडे आम्ही काय मोठ्या अक्षरात आमच्याकडे तत्त्व आम्ही लिहिलेलं असतं आणि सांगत असतो, सगळ्यांना माहिती असतं, वारंवार त्याचा आम्ही उल्लेख करतो. हिंदीमध्ये जर भास्करमध्ये म्हणायचं असेल तर केंद्र में पाठक, आणि आम्ही मराठीमध्ये असं म्हणतो की केंद्रस्थानी वाचक. आम्ही जी कृती करू दिव्य मराठी काढण्यासाठी, आम्ही जे पाऊल उचलू ते सगळं त्याच्या केंद्रस्थानी हा वाचक असला पाहिजे, असं आमचं तत्त्व आहे. म्हणजे काय की आम्ही जर एक फोटो देतो आहोत तर तो फोटो आम्ही का देतो आहोत, आमच्या वाचकाला तो फोटो आवडेल का, आमच्या वाचकाला तो फोटो देण्याची गरज आहे का. आम्ही जर बातमी देणार असू तर त्या बातमीतले जे कंटेंट आहेत ते कंटेंट काही उपयोगाचे आहेत का आमच्या वाचकाच्या, आमच्या वाचकाला त्या बातमीच्या कंटेंटमधून त्याचं समाधान होणार आहे का, त्याला आणखीन काही प्रश्न पडणार आहेत. ह्या गोष्टीचा विचार करूनच आम्हाला बातमीचं कॅप्शनसुद्धा त्या विचार करूनच आम्हाला द्यायचं असतं. पण जे क्रायटेरिया जो आहे, जो अर्हता जे तुम्हाला सांगतो की तुम्हाला तुमचा वाचक माहिती असला पाहिजे. जर तुम्हाला ते वाचकच माहिती नसेल तर तुम्हाला हे ठरवता येणार नाही की त्याची गरज काय आहे, त्याला काय प्रश्न पडतील. आता कसं आहे बघा की वाचक माहिती असणं पाहिजे म्हणजे काय, तर वृत्तपत्राचाच आपण जर विचार केला तर प्रत्येक वृत्तपत्राचं एक स्वभाव असतो, प्रत्येक वृत्तपत्राचा एक दर्जा असतो, प्रत्येक वृत्तपत्राचं एक नेचर असतं, त्याच्यानुसार वाचक तयार झालेला असतो. म्हणजे मी पुण्यनगरीमध्ये पण काम केलेलं आहे, मी सुरुवातीच्या काळात गावकरी नावाचं दैनिक होतं, त्या दैनिकामध्ये पण काम केलेलं आहे. तर मी प्रत्येक ठिकाणी आमचा वाचक वेगवेगळा होता. गावकरी म्हटलं तर त्याचा वाचक वेगळा होता, पुण्यनगरी म्हटलं तर त्याचा वाचक ग्रामीण भागातला वाचक होता, ज्याच्याकडे वेळ होता आणि जो शब्दकोडेसारखं शब्दकोडं मोठ्या प्रमाणात सोडवायला इच्छुक असायचा, असा वाचक पुण्यनगरीकडे होता. आणि आज मी दिव्य मराठीमध्ये काम करतो तर आमच्याकडचा असलेला वाचक हा वेगळा वाचक आहे. तर तो वाचक कोण आहे हे जर मला माहिती नसेल तर मग मी चुकीच्या पद्धतीने बातम्या देईन, चुकीच्या पद्धतीच्या बातमीला महत्त्व देईन आणि ज्या बातमीला महत्त्व द्यायला पाहिजे ती बातमी आमच्याकडे येणार नाही. म्हणून आमचा वाचक कोण आहे हे बातमीदारापासून संपादकापर्यंत सगळ्याला माहिती असलं पाहिजे, विशेषतः बातमीदाराला माहिती असलं पाहिजे आणि त्या पद्धतीनेच त्याने ती बातमी लिहिली पाहिजे. दुसरं, बातमीचे मूळ नेचर काय आहे हे सुद्धा बातमी लिहिण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एखाद्या तुम्ही वाचतात सगळेजण पेपर, म्हणून तुम्हाला उदाहरण सांगतो की एखाद्या आजचा अंक जर तुम्ही वाचला असेल किंवा वाचणार असाल तर तुम्ही अवश्य बघा. एक मोठा अपघाताची बातमी, 11-12 लोक ठार झालेले आहेत त्याच्यामध्ये, ती बातमी आणि एखाद्या साहित्य संमेलनाची बातमी ही सारख्याच पद्धतीने लिहिता येईल का? नाही होऊ शकत. तर बातमीचं नेचर काय, मी कोणत्या पद्धतीची बातमी लिहितो आहे त्याच्यानुसार बातमीची भाषाशैली, बातमीचं स्ट्रक्चर, बातमीमध्ये करायचे प्रयोग, बातमीची भाषा, हे सगळं त्या बातमीच्या नेचरवर डिपेंड करतं.
मी आनंददायक बातमी लिहित असेल तर माझी भाषा वेगळी असली पाहिजे. माझं बातमीचं स्ट्रक्चरसुद्धा मला त्याच्यामध्ये प्रयोग करता येतील, लिहिता येतील. हे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की समजा एका वक्त्याचं भाषण, मोठा वक्ता आला आणि त्या वक्त्याचं भाषण झालं, तर ती बातमी कशी लिहिण्याची पद्धत असते किंवा कशी लिहिता येईल, चांगली बातमी कशी बनेल त्याची, विशेषतः आमच्याकडे आम्ही ते प्रयोग नेहमी करत असतो. तर बऱ्याच वेळा तुम्ही बघाल की असं ते म्हणाले, असंही त्यांनी प्रतिपादन केलं, पुढे ते असं म्हणाले, असा एखाद्या बातमीमध्ये, बातमी जेवढी मोठी तेवढा जास्त उल्लेख तुम्हाला सापडतील. आता तुम्ही जर एका वक्त्याची भाषणाची बातमी देता आहात तर पुन्हा पुन्हा ते वाचकाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही एक पहिल्या 4 ओळीत, पहिल्या इंट्रोमध्ये तुम्ही हे सगळं सांगा की असं असं एक व्याख्यान झालं, ह्या पद्धतीचे एक श्रोते, वक्ते त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या वक्त्यांचं ह्या विषयावर भाषण झालं. एवढं बेसिक माहिती दिल्यानंतर तुम्ही फर्स्ट पर्सनमध्ये, म्हणजे ज्याला प्रथमपुरुषी असं आपण म्हणतो व्याकरणाच्या भाषेमध्ये, तसं तुम्ही त्यांचं महत्त्वाचं जे काही त्यांनी सांगितलं ते तुम्ही प्रथमपुरुषी दिलं पाहिजे. वाचकाला असं वाटलं पाहिजे की मी आता ते भाषण ऐकतो आहे, तर तो वाचक त्याला जास्त कनेक्ट होऊ शकेल. त्या भाषणातले काही ठळक मुद्दे असतील ते तुम्ही, ज्याला बुलेट पॉईंट म्हणतो आपण, त्या बुलेट पॉईंटमध्ये तुम्ही ते देऊ शकतात आणि कमी जागेमध्ये जास्तीत जास्त भाषण तुम्ही त्याच्यामध्ये ते देऊ शकतात. ही लिहिण्याची शैली जर तुम्हाला अवगत झाली, तुम्हाला माहिती असेल आणि तुम्ही लिहू शकत असाल, तर त्या भाषणाची इतर कोणत्याही दैनिकापेक्षा चांगली बातमी, चांगलं आनंद देणारी बातमी तुम्ही वाचकासाठी लिहू शकतात. तर हे बातमीच्या नेचरवर सगळं काही अवलंबून आहे. एखाद्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट समजा तुम्ही करायला गेलात, तर आता आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट समजा करायचा असेल आमच्या रिपोर्टरला, तर आम्ही काय सांगतो त्यांना की ग्राउंड रिपोर्टसाठी गेलात, तिथे काय जे काही बघितलं, तर बातमी अशी लिहा, ग्राउंड रिपोर्ट असा लिहा की वाचकाला असं वाटलं पाहिजे की आता मी त्या ग्राउंडवर आहे, अशा पद्धतीने तो तुम्ही लिहिला पाहिजे. मग तुम्ही गेलात, तिथे काय तुम्हाला दिसलं, तिथे गर्दी कशी होती, तिथलं वातावरण कसं होतं, तिथल्या व्यक्तींचं पेहराव कसा होता, अशा गोष्टी तुम्ही ग्राउंड रिपोर्टमध्ये लिहू शकतात. पण एखादी हार्ड न्यूज असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे वर्णन कोणी ॲक्सेप्टच करणार नाही. त्यामुळे बातमीचं नेचर काय आहे याच्यावर सुद्धा बातमी कशी लिहायची आणि कोणत्या भाषेत, कोणत्या शब्दात लिहायची, किती शब्दात लिहायची, हे फार डिपेंड करत असतं. काही बातमी ह्या विश्लेषणाच्या बातम्या असतात की एखादा विषय असो, समजा अर्थसंकल्प असेल, तर अर्थसंकल्प सगळेजणं टी व्हीवर ज्यांना इंटरेस्ट असेल ते ऐकतात किंवा ऐकावा लागतो पत्रकारांना पण, कारण बातम्या द्यायच्या असतात, प्रतिक्रिया घ्यायच्या असतात. तर तो समजतो तसं काही नाही सगळ्यांना. मग जर आपल्यासारख्या पत्रकारांना जर तो समजत नसेल तर वाचकाला काय समजेल. म्हणून त्या अर्थसंकल्पाच्या भाषणाचं विश्लेषण करणारी बातमी अशी सुद्धा आपल्याला देता येते. अर्थसंकल्पाच्या आधी आर्थिक पाहणी अहवाल येत असतो. तो आर्थिक पाहणी अहवालामध्ये जे काही दिलेलं आहे त्याचा अर्थ काय आहे, त्याचे काय परिणाम होणार आहेत किंवा कशामुळे हे परिणाम त्याच्यामध्ये अर्थ पाहणीमध्ये दिसते आहेत, हे सगळं सांगणं याला म्हणतो आपण विश्लेषणात्मक बातम्या. एखादी कठीण गोष्ट जी आहे, जी वाचकासाठी कठीण आहे पण त्याला समजणं आवश्यक आहे, ती बातमी जेव्हा तुम्ही सोप्या शब्दात वाचकाला सांगतात त्याला आपण म्हणतो विश्लेषणात्मक बातमी. आता ती विश्लेषणात्मक बातमी जेव्हा तुम्ही कठीण शब्दात जर लिहायला लागलात तर त्या बातमीला काहीच अर्थ राहणार नाही. म्हणून ती तुम्हाला सोप्या शब्दात बातमी लिहिता आली पाहिजे. तर याला पण आपण बातमीच्या नेचरवरून बातमी लिहिणं ठरवतो असं जे म्हणतो ते महत्त्वाचं आहे. तर हे सगळे जेव्हा तुम्ही बातमी लिहायला बसतात तेव्हा त्याच्यासाठीचे आवश्यक असलेले हे मुद्दे आहेत. माझ्याकडे 5-6 मिनटं शिल्लक आहेत. कदाचित मी जास्त बोललो असेल, पण आता थोडक्यात जो दुसरा विषय आहे संपादनाचा, तो पण मी तुम्हाला सांगतो. कोणत्याही दैनिकामध्ये तुम्ही जर्नलिझममध्ये आहात, तुम्हाला माहिती असेल, बेसिक गोष्टी शिकलेल्या आहात. संपादकीय विभागामध्ये 2 भाग असतात. विशेषतः आत्ता दिव्य मराठी आल्यानंतर ही गोष्ट जास्त बॉर्डरलाईन झाली आहे. काय 2 भाग असतात. एक रिपोर्टिंगचा एक भाग असतो आणि एक डेस्कचा भाग असतो. हे अनेक दैनिकांमध्ये आजही अशी परिस्थिती आहे की रिपोर्टर बाहेर जाऊन रिपोर्ट घेऊन येतो, म्हणजे बातमी घेऊन येतो, नंतर तोच पान लावायला बसतो. तर हे चुकीची पद्धत आहे. आमच्याकडे सरळ 2 भाग आहेत. एक रिपोर्टर आणि दुसरा सब एडिटर किंवा सबिंगचा भाग, एडिटिंगचा भाग जो आहे तो. कारण ह्या दोन्ही गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत. जो रिपोर्टर बातमी घेऊन येईल तो त्याचं नीट एडिटिंग करू शकणार नाही.
कारण त्याला वाटतं आहे की मी उत्तमच बातमी लिहिलेली आहे, त्यामुळे तो त्या बातमीमध्ये आणखीन काही बदल करण्याची शक्यताच नाही. त्यामुळे तो आणेल तशीच बातमी पानामध्ये जाईल आणि ज्या ज्या दैनिकांमध्ये रिपोर्टर हेच पान लावतात किंवा उपसंपादक म्हणून तेच काम करतात, ते त्या दैनिकांमध्ये यश दैनिकाला मिळत नाही. हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे उपसंपादक किंवा संपादकीय भाग जो आहे हा स्वतंत्र असला पाहिजे. आता संपादक म्हणजे काय, उपसंपादक म्हणजे काय, तर मी पण संपादनच करतो आणि आमचा डेस्क जो आहे ज्याला आपण ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पदनामावली असतात, उपसंपादकापासून न्यूज एडिटरपर्यंत सगळे किंवा डेप्युटी एडिटरपर्यंत सगळे, तर हे लोकंसुद्धा संपादकच असतात, ते संपादनच करत असतात. तर संपादन म्हणजे काय, तर बेसिक गोष्ट आहे की रिपोर्टरने जी काही बातमी आणलेली आहे, माहिती आणलेली आहे, तिला वाचकांच्या अभिमुख करणे, वाचकांना ती जास्त आवडेल, जास्त आवश्यक बनेल, वाचकांसाठी ती जास्त चांगली बनेल असं स्वरूप तिला देणे म्हणजे बातमीचं संपादन करणे. बातमीचं संपादन करणे म्हणजे प्रत्येक वेळेस याची गरज नाही की मोठी बातमी लहान करणे किंवा बातमी कापणे म्हणजे संपादन. बऱ्याच वेळा संपादक म्हणजे म्हटलं की कात्रीचं चिन्ह वगैरे दाखवतात, तर आणि त्यातून असा समज होतो की बातमीचं संपादन करणं म्हणजे काय, तर बातमी कापणे, कमी करणे. तर असं नाही आहे. आमच्याकडे तर आम्ही असं म्हणतो की बातमीचं संपादन करताना जर बातमीदाराने काही गोष्टी त्यात दिलेल्या नसतील तर उपसंपादकाने त्या ॲड केल्या पाहिजेत. आमच्याकडे सकाळची जेव्हा मीटिंग होते तेव्हा सकाळच्या मीटिंगमध्ये विषय ठरलेले असतात, त्याची एक कॉपी डेस्कला उपसंपादकांच्या डेस्कला गेलेली असते आणि त्याच्यावर त्यांनी काम करणं आवश्यक असतं. म्हणजे एखादा विषयाची एखादी बातमी जर रिपोर्टर देणार आहे तर त्याच्यामध्ये मी ॲडिशन काय करू शकतो उपसंपादक, तर तो नेटवर जाईल किंवा काही लोकांशी आधी बोलेल किंवा जुन्या बातम्या काढून ठेवेल, जुने संदर्भ काढून ठेवेल, त्या संदर्भांचं एक चौकट त्याच्यामध्ये टाकेल. या पद्धतीचं ॲडिशन करणंसुद्धा संपादन आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असा गैरसमज असतो की बातमी कापणं म्हणजे संपादन, तर तसं नाही आहे. बातमी वाचकासाठी उत्तम बनवणे याचा अर्थ होतो बातमी संपादित करणे. तर हे संपादन करत असताना काय काय काम करावं लागतं साधारणपणे, तर जसं मी तुम्हाला म्हटलं की जर रिपोर्टरने मी आत्ता जे बातमीमधले जी पथ्य सांगितली किंवा बातमीमधल्या काही गोष्टी आवश्यक अर्हता सांगितल्या, त्या गोष्टी जर त्याच्यात केलेल्या नसतील तर त्या करणं, त्या रिपोर्टरला करायला लावणं हे उपसंपादकाचं किंवा संपादनाचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. दुसरं महत्त्वाचं काय काम आहे, आता उपसंपादकाच्या लेवलला जर आपण विचार केला तर उत्तम शीर्षक हे जो उत्तम शीर्षक देऊ शकतो बातमीला तो चांगला उपसंपादक असं आम्ही मानतो. म्हणजे कधी पण लक्षात घ्या की आता तुम्हाला तुम्ही शिकलेला असाल, कधीही वृत्तपत्र वाचनाची सुद्धा एक शास्त्र असतं. अनेक लोक वृत्तपत्र वाचतात, त्यांना माहिती नाही की आपण कशा पद्धतीने, त्यांना जर विचारलं की तुम्ही कशा पद्धतीने वाचतात तर त्यांना सांगता नाही येणार. पण ते कशा पद्धतीने वाचतात याचा एक अभ्यास झालेला आहे. वृत्तपत्र कोणताही माणूस कसा वाचतो, पहिल्यांदा काय वाचतो, दुसऱ्यांदा काय वाचतो, नंतर काय वाचतो, सगळ्यात शेवटी काय वाचतो, याला एक शास्त्र तयार झालेलं आहे अभ्यासातून. तर त्या पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा जे ठळक हेडिंग असतं, लीडची बातमी जी असते ती वाचक वाचत असतो सगळ्यात पहिल्यांदा. ती हेडिंग वाचल्यानंतर त्याला जर इंटरेस्ट वाटला तर तो सब हेडिंग वाचतो. सब हेडिंग वाचल्यानंतर जर त्याला इंटरेस्ट वाटला तर तो चौकटींचे हेडिंग वाचतो आणि एंट्रो वाचतो. एंट्रो वाचल्यानंतर जर त्याला इंटरेस्ट वाढला तर तो बातमी पुढे वाचत जातो. तो वाचताना तिरपा वाचतो, वाचताना डाव्या बाजूचं लीड वाचतो, नंतर उजव्या बाजूच्या कॉर्नरला येतो, नंतर त्याच्यावरती जातो आणि नंतर आपण ज्याला आता अँकर म्हटलं त्या पद्धतीने वाचक वाचत असतो. आपण जेव्हा पान लावायला संपादन करणारा माणूस जेव्हा पान लावायला बसतो तेव्हा त्या पद्धतीने त्याने विचार करायचा असतो. पानाच्या घड्या तुम्हाला शिकवल्यात का नाही मला माहीत नाही, पण पानाचं लेआउट करताना पानाच्या घड्या घालायच्या असतात, पान बॅलन्स करायचं असतं. म्हणजे पानाची जर उभी घडी घातली तर पानाच्या एकाच बाजूला 2 फोटो 3 फोटो आलेत आणि एका बाजूला काहीच आलेलं नाही आहे, हे चालत नाही. कारण त्याच्याने इम्बॅलन्स होतं. आणि इम्बॅलन्स कशाला, तर आपल्या दृष्टीने इम्बॅलन्स नाही येते, वाचकाच्या दृष्टीने ते इम्बॅलन्स होतं. वाचकाला त्याची जी हॅबिट असते पेपर वाचण्याची ती हॅबिट त्याच्याने डिस्टर्ब होते. म्हणून ती हॅबिट डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीने त्या बातमीचं मांडणी असली पाहिजे, त्या बातमीचं लेआउट त्या पद्धतीने असलं पाहिजे, त्या पद्धतीने फोटोंचा त्याच्यामध्ये वापर केलेला असला पाहिजे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आधी वाचक काय वाचतो तर हेडिंग वाचतो,
शीर्षक वाचतो, मग उपशीर्षक वाचतो किंवा सब हेडिंग वाचतो. तर त्या पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे पानावरचा तो हेडिंग. त्यामुळे उत्तम हेडिंग हे उपसंपादकाचं एक महत्त्वाचं शस्त्र आहे किंवा त्याचं एक महत्त्वाचं भांडवल आहे. आमच्याकडे चांगलं हेडिंग देऊ शकणारे जे 2 उपसंपादक आहेत त्यांना आमच्याकडे खूप जास्त आम्ही महत्त्व देत असतो. हे पण तुम्ही लक्षात घ्या. जसं ॲडिशन्स करणे बातमीमध्ये तसंच काही अनावश्यक भाग काढून टाकणे हा सुद्धा बऱ्याच वेळा रिपोर्टर्सला अशी सवय झालेली असते. आता आमच्याकडे पण काही रिपोर्टरला अजूनही ती सवय आम्ही अजून मोडू शकलो नाही की पहिल्या पॅरेग्राफमध्ये जे लिहिणार तेच परत दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये लिहिणार, परत शेवटच्या पॅरेग्राफमध्ये परत तेच लिहिणार. तर अनावश्यक कोणतंही वाक्य एखाद्या बातमीमध्ये रिपीट होता कामा नये. जो रिपोर्टर त्या पद्धतीने एखादं वाक्य 2 वेळा 3 वेळा घेत असेल तर ती उत्तम रिपोर्टर नाही. आणि ते बातमीमध्ये जर कायम ठेवलं जात असेल तर तो जो संपादित करणारा व्यक्ती आहे, उपसंपादक असेल, न्यूज एडिटर असेल किंवा संपादक असेल, तर तो सुद्धा चांगला उपसंपादक किंवा चांगला न्यूज एडिटर नाही असं आम्ही म्हणतो. त्याला ती उत्तम पद्धतीने त्याचं लेखन करता आलं पाहिजे. पुनर्लेखन आवश्यकता जिथे असेल तिथे त्याला बातमीला पुनर्लेखन करता आलं पाहिजे. आणि उपसंपादकाचं आणखीन काय महत्त्वाचं काम आहे की त्याला ते उत्तम स्ट्रक्चरमध्ये बसवता आली पाहिजे ती बातमी. म्हणजे रिपोर्टरने समजा ती प्लेन लिहिलेली असेल तर त्याच्यामधले महत्त्वाचे भाग काढून त्याचे बॉक्स तयार करणं, त्या बॉक्सलासुद्धा आकर्षक पद्धतीने हेडिंग देता येणं, हे सगळे महत्त्वाचे घटक त्या उपसंपादकाला आले पाहिजेत. आणि त्या पद्धतीने जर तो काम करत असेल तर चांगलं उपसंपादन करतो असं आम्ही त्याला म्हणत असतो. आणि बऱ्याच वेळा आमचा आग्रह असा असतो की जी बातमी खूप महत्त्वाची आहे आणि जी बातमी जर चांगल्या पद्धतीने लिहिलेली नसेल तर उपसंपादकाने ती रिराईट केली पाहिजे. म्हणजे उपसंपादकाकडे रिपोर्टरचे सुद्धा सगळ्या क्वालिफिकेशन, रिपोर्टरचे सगळे गुण पण असले पाहिजेत आणि शिवाय त्याच्याकडे उपसंपादकाचे गुण असले पाहिजेत. म्हणून आमच्याकडे जेव्हा आम्ही मीटिंग घेतो किंवा आम्ही जेव्हा सगळं सांगत असतो तेव्हा दिव्य मराठीमध्ये असं सांगितलं जातं की रिपोर्टरला प्रश्न विचारण्याचे, रिपोर्टरला आदेश देण्याचे अधिकार हे उपसंपादकाला आहेत असं आमच्याकडे म्हटलं जातं. रिपोर्टरपेक्षा महत्त्वाचा घटक किंवा वरचा घटक म्हणून आम्ही उपसंपादकाकडे बघत असतो. आणि कारण तो बातमी त्यांच्या हाताखालून बातमी गेली, ती बातमीचं सोनं करायचं का माती करायची हे सगळं त्या डेस्कच्या हातात असतं. आणि त्यामुळे त्या बातमीचं सोनं झालं पाहिजे म्हणून त्या उपसंपादकाला किंवा न्यूज एडिटरला जास्त अधिकार आमच्याकडे दिलेले आहेत आणि तो त्या पद्धतीने त्या बातमीवर काम करत असतो. अजूनही सगळ्या बातम्यांचं सोनं होतं असं माझा काही दावा नाही. अनेक गोष्टी असतात, चुका असतात, पण अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न दिव्य मराठीच्या माध्यमातून होतो. तुमच्यासारखे सगळे लोक, चांगले अभ्यास करणारे, चांगलं काम करू शकणारे लोक जेवढे जास्त दैनिकाकडे, चांगले लोक, चांगले कुशल त्या कामामधले कुशल लोक जेवढे दैनिकाकडे, तेवढं दैनिक चांगलं निघतं. हा आमचा अनुभव आहे. तुम्ही त्या दृष्टीने विचार करावा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की आजही प्रिंट मीडियाकडे चांगले याचा अर्थ, आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चांगल्याचा अर्थ वेगळा असतो. आमच्याकडे चांगल्याचा अर्थ असा आहे की ज्याची भाषाशैली चांगली, ज्याचं भाषेचं ज्ञान चांगलं, ज्याचं बातमीचं समज चांगली, ज्याचं विषयाचं ज्ञान, बेसिक ज्ञान प्रत्येक विषयाचं ज्याच्याकडे आहे, अशी माणसं, चांगली बातमी लिहू शकता येईल अशी माणसं आजही प्रचंड उणीव या क्षेत्रामध्ये आहे. ज्याला असं वाटतं आहे की मी या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो. संपादकाला आता भास्करचा जर विचार करायचा असेल तर भास्करने अशी घोषणा केलेली आहे की येत्या जूनपर्यंत भास्करच्या ज्या 62 आवृत्त्या आहेत त्या 62पैकी कोणत्याही 2 आवृत्त्यांमध्ये संपादक ही महिला करायची. म्हणजे जून 2024पर्यंत 2 आवृत्त्यांचं संपादक या महिला असतील. त्या दृष्टीने भास्कर काम करतो आहे. आता येणाऱ्या मार्चपर्यंत ब्युरो, जे लहान ब्युरो असतात त्या ब्युरो चीफ म्हणून आजपर्यंत एकही ब्युरो चीफ नाही आहे. आम्ही असं ठरवलं आहे, भास्कर ग्रुपने असं ठरवलं आहे की येणाऱ्या मार्चपर्यंत 2 ठिकाणी ब्युरो चीफ म्हणून लेडीज काम करतील, महिला काम करतील, त्यांची नियुक्ती केली जाईल असं आम्ही ठरवलेलं आहे. तर मोठा स्कोप आहे. चांगलं लिहू शकणारे, चांगलं वाचन असलेले, चांगली भाषाशैली असलेले लोक या क्षेत्रामध्ये, त्यांना खूप चांगला पगार मिळू शकतो, चांगलं स्कोप मिळू शकतो, पुढे जाऊ शकतात. आज अशी परिस्थिती आहे की दिव्य मराठीमध्ये काम करणाऱ्या जवळपास 50% लोकांकडे 4 व्हीलर्स आहे. कशामुळे शक्य झालं हे?
त्यांनी पण या पद्धतीने प्रिंट मीडिया वगैरेचा विचार केला असेल त्या काळामध्ये केला होता. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामधून जेव्हा ते आमच्याकडे आले तेव्हा त्यांची परिस्थिती ड्रॅमॅटिकली खरं म्हणजे नाट्यमयरित्याच म्हणेन मी त्याला की त्या पद्धतीने ती बदलली आणि आज आमच्यातले 50% लोकं फोर व्हीलरमधून प्रवास करता आहेत, फिरता आहेत, ऑफिसला येत आहेत. ही परिस्थिती आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे तुम्ही गांभीर्याने बघावं. चांगला स्कोप आहे या क्षेत्रामध्ये, पण चांगलं काम करता येण्याची शक्यता आहे, नाव कमवण्याची शक्यता आहे, संधी आहे नाव कमवण्याची. तर आणि दुसरं असं आहे की जी व्यक्ती प्रिंट मीडियातून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये गेलेली आहे ती व्यक्ती जास्त सक्सेसफुल झालेली आहे. आता तुम्ही थोडंसं जर तुम्हाला खरंच इलेक्ट्रॉनिक मीडियाचं आकर्षण असेल तर तुम्ही तोही अभ्यास करा. इलेक्ट्रॉनिक मीडियामधले जे काही संपादक आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियामधले जे काही चांगले अँकर्स आहेत, जे स्वतःचे प्रोग्राम्स करतात इलेक्ट्रॉनिक न्यूज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, त्या लोकांची हिस्ट्री तपासा की त्यांनी प्रिंट मीडियामध्ये किती काम केलेलं आहे, कसं काम केलेलं आहे. तर हा बेस असतो. तुमचा बेस जर पक्का तुमचा करायचा असेल तर तुम्हाला प्रिंट मीडियामध्ये काम करून मग जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये गेलात तर तुम्हाला जास्त संधी मिळेल, जास्त चांगलं तुम्ही काम करू शकाल. तुमच्यापैकी कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं पण देईन, किंवा जर तुम्हाला असं वाटलं असेल की आता खूप झालं, जास्त बोललात, तर मग मी थांबेन. हां कुठपासून तर सांगू तुला मी आता, म्हणजे बातमी नाही, हा काही फक्त दिव्य मराठीचा पुरता विषय नाही, सगळ्याच मीडियासाठीचा तो विषय आहे की आता दिव्य मराठी म्हणून काय वेगळं आहे तेवढंच फक्त मी तुला सांगतो. बाकीचं सगळीकडे सेम असतं. जे इतर दैनिकांमध्ये असतं तेच आमच्या इकडे असतं. आमच्याकडे काय पद्धत आहे तुम्हाला सांगतो. आमच्याकडे एक 60-40 असा क्रायटेरिया आमच्याकडे असतो. 60-40 म्हणजे काय, आता हे इतर दैनिकात कुठेच नाही आहे तुम्हाला, म्हणून मी सांगतो आहे की 60-40 म्हणजे काय. समजा एखाद्या दैनिकामध्ये 100 बातम्या असतील, समजा आता आमच्याकडे 12 आणि 4 16 पानं आहेत, किंवा 10 आणि 4 14 पानं आहेत. त्या 14 पानांमध्ये मिळून समजा सगळे मिळून जाहिराती वगैरे विचार केला तर 100 बातम्या समजा असतील. तर आमच्याकडे अट काय आहे की 60 बातम्या ज्या आहेत ह्या जनरल बातम्या, म्हणजे ज्या इतर दैनिकांमध्ये पण आहेत, इतर सोर्सेसकडनं पण अवेलेबल झालेल्या आहेत, अशा यांच्या बातम्यांची संख्या असली पाहिजे 60. आणि 40 बातम्या ज्या आहेत ह्या एक्सक्लुझिव्ह, ज्याला आम्ही प्रीमियम कंटेंट असं म्हणतो, की जो फक्त दिव्य मराठीचा किंवा जो फक्त भास्कर समूहाचा कंटेंट आहे, तो कंटेंट हा 40% कंटेंट असतो. 40 बातम्या ह्या त्या असतात. हे का करतो आम्ही, करावं लागलं, तर त्याचं कारण असं आहे की ज्या बातम्या इतर दैनिकांकडे आहेत, सगळ्यांकडे आहेत, त्या तर सोशल मीडियामधून सगळ्यांना आधी कळालेलेच आहेत बेसिक गोष्टी. म्हणून ज्या 60% बातम्या इतरत्र येऊन गेलेल्या आहेत किंवा येणार आहेत आपल्याला माहिती आहे. प्रेस कॉन्फरन्स झाली, सगळीकडे येणारी बातमी आपल्यालाही माहिती आहे, ती 60%मध्ये जाते. पण 60%मध्ये सुद्धा जी बातमी द्यायची आहे आम्हाला, त्या बातमीमध्ये आम्हाला काहीतरी वेगळं आणखीन आणावं लागतं आमच्या रिपोर्टरला, ते द्यावं लागतं. म्हणजे जरी प्रेस कॉन्फरन्स असली तरीही फक्त आम्ही तेवढी बातमी देत नाही. असं ते म्हणाले, असा त्यांनी आरोप केला वगैरे वगैरे, यावेळेस हे उपस्थित होते, इतर दैनिकाला अशी बातमी येईल, आमच्याकडे तेवढ्याने समाधान होत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा वाचकाला काहीतरी वेगळं मिळालं पाहिजे, हाच आमचा प्रयत्न असतो. म्हणजे 60% बातम्यांमध्ये काहीतरी वेगळं काम करायचं हे आमच्याकडे असतं. आणि 40% ह्या आमच्या एक्सक्लुझिव्ह बातम्या असतात. म्हणजे एखादी ब्रेकिंग बातमी असेल, एखादी एक्सक्लुझिव्ह बातमी असेल, एखादा इंटरव्ह्यू असेल, की जो फक्त आमचा प्रीमियम कंटेंट आहे, म्हणजे आमच्याकडे फक्त आहे असा कंटेंट आमच्याकडे 40% असतो. तर फरक हा आहे. बाकी काम तेच आहे की बातमी म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की बातमी ही खात्री केलेली असली पाहिजे, एक्सक्लुझिव्ह असली पाहिजे. दुसरं असं की आता जर मला 40% माझ्या दैनिकामधला कंटेंट हा वेगळा द्यायचा आहे, प्रीमियम कंटेंट द्यायचा आहे की जो इतरत्र कुठे नाही, हे का करावं लागतं माहिती आहे का, की सुरुवातीचा काळ असा होता की तुमच्या घरातही कधी कधी पेपर येत असतील तर तुम्हाला माहिती असेल. सुरुवातीचा काळ असा होता, जर आपण जळगावचं उदाहरण घेतलं तर जळगावमध्ये 2011मध्ये दिव्य मराठी सुरू झाला. तर 2011मध्ये लोकांना प्रचंड ते उत्सुकता होती, काय दिव्य मराठी वेगळा पेपर आहे, काहीतरी वेगळं देतो, चांगलं लेआउट आहे, सगळे पानं कलर प्रिंट करणारा एकमेव दैनिक होतं त्यावेळेस 2011मध्ये. तोपर्यंत पहिलं पान आणि शेवटचं पान कलर यायचं आणि बाकीचे सगळे आतले पानं हे ब्लॅक अँड व्हाईट असायचे.
आम्ही पहिल्यांदा सुरू केलं की सगळे पानं कलर, त्यामुळे लोकांना उत्सुकता होती. लोकांनी काय केलं, लोकमत येतो आहे ना आपल्याकडे, लोकमतबरोबर दिव्य मराठी पण घ्या. महाराष्ट्र टाइम्स येतो आहे ना आपल्याकडे, महाराष्ट्र टाइम्सबरोबर हा पण घ्या. किंवा आणखीन दुसरं कोणतं तरी दैनिक येतं त्याच्याबरोबर दिव्य मराठी पण घ्या. किंवा 2-2, 3-3 पेपर. आता माझी गरज आहे म्हणून माझ्याकडे आजही 3-4 पेपर येतात, ही वेगळी गोष्ट आहे. पण आजही अनेक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे 2 पेपर येतात. एक ते पूर्वीपासून घेत असलेलं, ज्याला लेगसी आहे काहीतरी ते, आणि एक दिव्य मराठी ज्यांना आवडतो म्हणून दिव्य मराठी घेतात. हे किती वेळ चालेल? आत्ता पूर्वी अशी परिस्थिती होती की 52% वाचक असे होते की ज्यांच्याकडे ड्युएल रीडरशिप होती, ज्यांच्याकडे 2 दैनिकं येत होते. आमच्याबरोबर दुसरं दैनिक येत होतं. आज हे प्रमाण 20% पण नाही राहिलं. मग हे 30% लोक जे होते, आमचा प्रयत्न काय आहे की ह्या 30% लोकांना असं वाटायला लागलं की एकतर 2 वृत्तपत्र वाचण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, किंवा 2 वृत्तपत्रामध्ये सारखाच कंटेंट येतो आहे, मग कशाला घ्या 2-2, किंवा की मला ते परवडत नाही 2-2 वृत्तपत्रांचं बिल भरणं. हे 3 कारणं असतात त्याच्यामुळे वृत्तपत्र एक बंद केलं जातं आणि एकच वृत्तपत्र ठेवण्याचा निर्णय घेतला जातो. मग जर माझा वाचक हा निर्णय घेणार असेल की मला एकच वृत्तपत्र ठेवायचं आहे, तर त्याने दिव्य मराठी ठेवलं पाहिजे. आणि दिव्य मराठी ठेवलं पाहिजे हे कसं येतं, त्याच्यापेक्षा 40% मजकूर वेगळा मिळत असेल तर तो काय म्हणेल, मला बेसिक तर सगळं मिळतंच आहे या दैनिकामधून, शिवाय 40% वेगळं काहीतरी मला या दैनिकामधून मिळतं आहे, म्हणून मी हे वृत्तपत्र चालू ठेवेल, हे दुसरं सेकंड जे आहे ते मी बंद करेन. हा त्याच्यातला उद्देश आहे की आमच्याकडे 60-40 हे तत्त्व आम्ही अवलंबतो आणि त्या पद्धतीने आमच्याकडे काम चालतं. हा फरक इतर दैनिकांमध्ये आणि आमच्यामध्ये आहे. बाकी तत्त्वाच्या दृष्टीने म्हणाल तर तुम्ही आमचं एकमेव दैनिक असं आहे, आमच्या कोणत्याही रिपोर्टरला किंवा उपसंपादकाला जाहिरात मागण्याचा अधिकार नाही. रिपोर्टरचे कितीही संबंध असू द्या, राजकारण्यांशी असू द्या, उद्योजकांशी असू द्या, त्याला आम्हाला जर असं कळलं की त्याने जाहिरात मागितली तर आमच्याकडे त्याला डायरेक्ट आम्ही डिसमिस करून टाकतो. एवढं आमच्याकडे स्ट्रिक्ट नियम आहे. हे का करतो आम्ही असं, की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर जाहिरात घेणारा रिपोर्टर असेल, की दिव्य मराठी यायच्या आधी ही होती प्रक्रिया की रिपोर्टरचं वजन असतं, रिपोर्टरचा लोक घाबरतात म्हणून जाहिराती देऊन टाकतात, म्हणून मग रिपोर्टरलाच जाहिरात आणायला सांगायची. आमच्याकडे ते तत्त्व आहे की रिपोर्टरला जाहिरात आणायला सांगायची नाही. जर रिपोर्टरने जाहिरात आणली असेल, समजा एखाद्या माणसाकडनं, राजकारण्याकडनं 1 लाख रुपयाची जाहिरात आणली आणि त्याने ते बिल दिलेलं नाही, तर रिपोर्टर त्याच्या विरुद्धची बातमी लावायला घाबरतो, लावत नाही. तो म्हणतो की नको, माझे पैसे बाकी आहेत, किंवा पुढच्या वर्षी मला त्याच्याकडनं जाहिरात घ्यायची, किंवा पुन्हा 2 महिन्यांनी कार्यक्रम ठेवतो आहे तो, त्याच्याकडनं जाहिरात घ्यायची आहे. त्यामुळे त्याच्या विरुद्धच्या बातम्या लपवण्याचं काम रिपोर्टर करण्याची शक्यता असते. आणि हे होऊ नये म्हणून आमच्याकडे जाहिरात विभाग आणि संपादक विभाग 100% वेगळा आहे. इतर दैनिकांमध्ये जाहिरात विभागाचे लोक संपादक विभागाकडे येऊन सांगतात की आमच्या ह्या बातम्या 4 बातम्या लावून टाका. दिव्य मराठीमध्ये ते चालत नाही. संपादक विभागामध्ये जाहिरात विभागाचा माणूस येत नाही. तो कधीही सांगत नाही की आमची ही बातमी लावा किंवा ती बातमी लावा. त्यांना लावायचीच असेल तर त्याच्यासाठी आम्ही बाजारबज नावाचा एक छोटा कॉलम त्यांना क्रिएट करून दिलेला आहे. तो संपादक म्हणून माझ्या संमतीनंतर तो त्या कॉलममध्ये त्यांची कमर्शियल न्यूज, त्याला टॅग लावून, कमर्शियलचा टॅग लावून आम्ही ती बातमी प्रसिद्ध करतो. त्यामुळे जाहिरात आणि बातमी याचा कवडीचाही संबंध आमच्याकडे नाही आहे. हा सगळ्यात मोठा फरक दिव्य मराठीमध्ये आहे. दिव्य मराठी लोकांना आवडण्याचं ते पण एक कारण आहे. तिसरं एक महत्त्वाचा घटक आहे की अनेक वृत्तपत्रांची, प्रत्येक वृत्तपत्राची काहीतरी बांधिलकी असते. काही नाव घेऊनच आपल्याला समजा बोलायचं असेल तर एक काळ असा होता की लोकमतचे मालक, संपादक जे होते ते काँग्रेसमध्ये आमदार होते, मंत्री होते, सरकारमध्ये मंत्री होते. तरुण भारतसारखं वृत्तपत्र तुम्हाला माहिती असेल की जे संघाच्या विचाराचं आहे, भाजप समर्थक आहे. सामना तुम्हाला माहिती आहे की शिवसेनेचं वृत्तपत्र आहे. प्रत्येक वृत्तपत्राची अशी पक्षीय ओळख होती, एक पक्षीय भूमिका होती. कोणाचं तरी ते मुखवृत्त म्हणून ते काम करत होतं. दिव्य मराठीच्या मालकाला ना कोणत्या राजकारणात जायचं आहे, ना कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडायचं आहे. मागचं 2019चं जे इलेक्शन झालं महाराष्ट्रामध्ये, भाजपने एकही जाहिरात दिव्य मराठीला दिली नाही. म्हणजे पेड न्यूजचा जो प्रकार आहे तो दिव्य मराठी भास्करमध्ये चालतच नाही. आम्ही त्याचे पॉलिटिकल जाहिराती घेतो, रितसर त्याचं बिल त्यांना दिलं जातं. पण मागच्या इलेक्शनमध्ये भाजपने एकही जाहिरात दिली नाही. याचं कारण काय? आम्ही सांगू तशा बातम्या तुम्ही छापल्या नाहीत, किंवा आमच्या विरोधात तुम्ही बातम्या छापल्या, आम्ही थांबा सांगितलं तरी तुम्ही थांबले नाहीत.
केंद्र सरकारने भास्कर ग्रुपवर ईडी आणि ITची रेड टाकलेली आहे. त्याच्या चौकशा अजूनही चालू आहेत. पण म्हणून भाजपच्या मोदीच्या विरोधातल्या बातम्या थांबल्या का, असं झालं नाही. किंवा मोदीच्या संदर्भातल्या जर चांगलं काम केलं असेल तर चांगल्या बातम्या आल्या नाहीत असं झालं का, असं होत नाही. तर दिव्य मराठीमध्ये आणि बाकीच्या दैनिकांमध्ये हा फरक आहे. त्याच्यासाठी जे काही भोगायचं असेल ते आम्ही भोगण्याचा आमची तयारी असते, ते आम्ही भोगत असतो. 2011मध्ये जेव्हा दिव्य मराठी सुरू झाला तेव्हा घरकुल प्रकरण ज्या पद्धतीने दिव्य मराठीने हाताळलं, तुम्ही किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही, पण त्यावेळेस ज्या काही धमक्या मला आल्या, यांच्यासारखे एक ॲडिशनल SP त्यावेळेस होते. आज जसे आपले गवळी साहेब आले होते तसं दुसरे एक ॲडिशनल SP होते आणि ते मला वारंवार फोन करून सांगायचे की एक कॉन्स्टेबल मी तुमच्या देतो, तो 24 तास तुमच्याबरोबर असेल. मी तेव्हाही तो घ्यायला नाकारलं, घेतला नाही. आमच्या ऑफिसला बंदोबस्त घेतला नाही आणि मला स्वतःला ते देऊ इच्छित होते 24 तास पोलीस बंदोबस्त, तोही मी घेतला नाही. याचं कारण असं आहे की आजपर्यंतचा अनुभव असा आहे की जर मी माझ्याबरोबर पोलीस घेऊन फिरायला लागलो तर मी घाबरलो असा एक संदेश जातो आणि तो संदेश गेल्यानंतर मग मला घाबरण्याची शक्यता जास्त असते. मी उघडपणे सांगितलं की आम्ही कोणालाही घाबरत नाही, आम्ही चुकीचं छापणार नाही आणि चुकीचं छापत नसून आम्ही कोणाला घाबरणार नाही. एकही अटॅक झाला नाही, एकही धमक्या खूप आल्या. तुमच्या ऑफिसमध्ये मोर्चा आणतो आहे, तुमच्या ऑफिसचे सगळे काच तोडून टाकू, तुम्हाला हे करून टाकू, तुम्हाला मारून टाकू, तुमच्यावर ट्रक घालून टाकू, सगळं झालं. पण 1% आम्ही घाबरलो नाही. तर हा फरक आहे इतर दैनिकं आणि दिव्य मराठीमध्ये. का घाबरलो नाही? कारण मला माहिती आहे की माझ्या पाठीशी माझी संस्था आहे. म्हणून जर माझी संस्था माझ्या पाठीशी आहे याची मला खात्री नसती, कदाचित मी केव्हाच हार मानली असते आणि ते सोडून दिला असता विषय. तर फरक या बाबतीत असतात. बाकी बातमीचं स्ट्रक्चर, कामाची पद्धत ही सारखीच असते. बातमीचे स्रोत जवळपास सारखे असतात. बातमी आल्यानंतर उपसंपादकाकडे जाते, नंतर ती फायनल पेज लावून झाले की ती संपादक एकदा फायनल करतात, महत्त्वाच्या बातम्या एकदा संपादक बघून घेतात, नंतर ती प्लेट बनायला जाते, मग प्लेट बनते, मग मशीनवर जाते. प्रोसेस बाकीची सगळीकडे सारखीच आहे. फरक जो आहे तो इतर दैनिकांमध्ये आणि आमच्यामध्ये या पातळीवर फरक आहे. अजून कोणाला काही विचारायचं आहे? आता एक रिपोर्टर 20 राहिला गेला आहे ग्राउंड रिपोर्टिंग करण्यासाठी. तर युद्धाच्या प्रसंगात ग्राउंड रिपोर्टिंग करताना कसं काय नाही, आता बघा, यांनी काही चांगले आस्पेक्ट पत्रकारितेतले सांगितले नवरे सरांनी. युद्धाच्या पत्रकारितेसाठी सुद्धा एक ट्रेनिंग असतं जे सैन्याकडून दिलं जातं. त्याच्यासाठी जर तुम्ही त्याचे एक विशिष्ट पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये त्यांच्याकडे जाहिरात करायची, अर्ज करायचा असतो. मग ते अर्ज केल्यानंतर ते निवड करतात. ते निवड केल्यानंतर ते प्रशिक्षण देतात. युद्ध काळामध्ये कशा पद्धतीने वावरायचं असतं, कशा पद्धतीने काम करायचं असतं. आणि ते ज्याने ते प्रशिक्षण केलेलं आहे तोच त्या युद्धभूमीवर जाऊ शकतो. धोका पण होऊ शकतो. म्हणजे ती पण संख्या आहे की जे वृद्धाचं रिपोर्टिंग करायला गेले आणि जीव गमावून बसले, असे पण रिपोर्टर्स आहेत. त्यामुळे ती रिस्क घेऊन, तो धोका पत्करून, पण प्रशिक्षण घेऊन अशा ठिकाणी आपल्याला जाता येतं. उद्या माझ्यामध्ये किती पण हिंमत आहे आणि मी म्हटलं की नाही मी जातो रिपोर्टिंग करायला, तर मला कोणीच परवानगी देणार नाही. न सरकार देईल, न ते सरकार देईल, न कोणीच देईल. कारण माझ्याकडे ते प्रशिक्षण नाही आहे. प्रशिक्षण असतं त्याचं आणि ते प्रशिक्षण घेतलं तर आपल्याला जाता येतं. ठीक आहे. मी आशा करतो की तुम्हाला थोडंफार काही वेगळं मिळालं असेल. तुम्ही जसं मी सुरुवातीला सांगितलं, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही या, तुम्हाला मी ते प्रिंटिंग प्रेस दाखवतो. तुम्ही माझ्या ऑफिसला आलात तर ऑफिसचं सगळं काम आमचं कसं चालतं ते तुम्हाला बघता येईल. ऑफिसचं स्ट्रक्चर बघता येईल, कोण कुठे बसतं, कशा पद्धतीने मांडणी केलेली असते ऑफिसमधली, ती तुम्हाला बघता येईल. एक पत्रकारितेच्या दृष्टीने आदर्श काम करण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे तुम्ही आम्हाला अवश्य आमच्याकडे या, भेट द्या, समजून घ्या, प्रश्न विचारा आणि तुमचं आम्ही कायम कधीही स्वागत करू.